जाताना कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आपल्याकडे त्याची दृश्य आहेत। हा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। पर्यटक ज्या प्रकारे या नदीच्या पुलावरून पडले आणि वाहून गेले त्याचा आता एक्सक्लुसिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। कुंडमेळा पूलमधला हा फोटो आहे। दुर्घटनेचा फोटो आता साम टीव्हीला मिळालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, साम टीव्हीच्या हाती हा फोटो आलेला आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत दिलीप कांबळे लाईव्ह आहेत आणि ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। दिलीप, काय नेमकी माहिती आहे? कुंडमेळ्यावर इंद्रायणीच्या या नदीमध्ये वर असलेल्या कुंडमेळ्यामध्ये काल एक दुर्घटना झालेली आहे। या दुर्घटनेमध्ये जो पूल जो आहे, लोखंडी पूल, तो पूर्णतः पडलेला आहे। हे पडलेला जो पूल आहे त्याचा एक फोटो जो आहे तो आपल्या एसटीव्ही आलेला आहे। तो नागरिकांनी तिथला फोटो काढलेला आहे आणि त्याच्यावरती किती मोठ्या प्रमाणात गर्दी असेल आणि तो कशा पद्धतीने तो पडला असेल या दृश्यातून सर्व माहिती देते आपल्याला कळत आहे। हे होत असताना इथे जिल्हाधिकारी असेल, इथले कलेक्टर असेल यांनी वारंवार इथं निवेदन केलेलं आहे की बाबा या पूल जो आहे तो वाहण्यास बंदी करण्यात आली आहे। मात्र तरीही लोक जे आहेत, पर्यटक जे आहेत, या पुलावरती ये जा करत होते, आपल्या टू व्हीलर गाड्या घेऊन जात होते, त्याच्यामुळे हा पूल पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। धन्यवाद दिलीप। आपण पाहू शकतोय की त्यानंतरचे व्हिज्युअल्स आपल्या हाती मिळाले। मात्र हा फोटो ऍक्सिडेंट होण्यापूर्वीचा फोटो, जेव्हा पूल कोसळू लागला होता, तो फोटो आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। या फोटोवर आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती। ही सगळी गर्दी दिसून येते। दरम्यान याच दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा अत्यंत दुर्दैवी मृत्यू आहे। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि दुर्घटना झाली। पूल अर्थातच जुना होता, परंतु या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये असं लिहून सुद्धा पर्यटक गेले होते। त्यानंतर तो कोसळला आणि ह्याच्यामध्ये आता 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजूनही 1-2 जणांचे मृतदेह सापडलेले नाहीयेत। मात्र ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली। मात्र कालपासून सतत पाऊस पडतोय, पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे सर्च ऑपरेशनलाही काही प्रमाणात अडथळा येताना पाहायला मिळतोय। तरी सुद्धा आता ड्रोनद्वारे ह्याचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। फादर्स डेच्या दिवशीच चिंचवडच्या बाप लेकावर काळानं घाला घातलाय। इंद्रायणी नदीवर कुंडमेळा पूल दुर्घटनेमध्ये रोहित माने आणि विहान माने या 2 बापलेकांचा मृत्यू झालाय, तर शमिका माने गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर एकाच खासगी रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहेत। रोहित माने एका नामांकित कंपनीत IT अभियंता होते। रोहित माने आपली पत्नी शमिका आणि मुलगा विहान यांच्यासोबत कुंडमेळा परिसरामध्ये पर्यटनासाठी गेले होते। पाऊस पडल्यानंतर नदीचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते। मात्र पूल दुर्घटना झाली आणि बाप लेक या दुर्घटनेमध्ये बळी गेलेले आहेत। असे काळाने असं त्यांच्यावर घाला घातलेला खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे। म्हणजे पण मला एक त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की प्रशासन असेल, पोलीस शेवटी करणार काय, त्यांनी वारंवार सूचना देऊन आपण याच दुर्घटनाग्रस्त पुलासोबत आता एक धक्कादायक माहिती सामच्या हातात आलेली आहे। निधी मंजूर झाला तरीही पुलाचं काम रखडलं आहे अशी संतापजनक माहिती आता समोर येते। या जीर्ण झालेल्या पुलाच्या कामासाठी तब्बल 8 कोटींचा निधी मंजूर केला गेला होता। मात्र तरीही पुलाचं काम पूर्ण झालं नाहीये आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे। तेव्हा आता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। असा सवाल पीडित आणि पीडितांचे कुटुंबीय उपस्थित करतायत। वेळीच जर का पुलाचं काम झालं असतं तर कदाचित या 4 निष्पापांचे जीव वाचले असते। त्यामुळे ही नेमकी कोणाची चूक आहे असा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर मिळणं आता गरजेचं आहे। ही माहिती, हा निधी मंजूर केल्याचा दावा सरकारनं केलेला आहे। मात्र पुलाच्या कामासाठी 8 कोटी नव्हे तर फक्त 80,000ची तरतूद केल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं पत्रच दाखवलेलं आहे। या पत्राच्या अवघ्या
या पत्रामध्ये अवघ्या 80,000ची तरतूद केल्याचं पाहायला मिळतंय। हे पत्र आता संजय राऊतांनी दाखवलेलं आहे। पुलासाठा आकडा जो आहे तो खोटा सांगण्यात येतोय। केवळ 80,000 मंजूर झाले होते असंही म्हटलंय। काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता। म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला। माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना। एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी। बातमी पुण्यामधूनच आहे। पुण्यामध्ये पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। कोथरूडच्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इथल्या सोसायटीधारकांची मोठी गैरसोय झालेली आहे। सोसायटी लगतच्या दुकानांच्या पावसाच्या पाण्याचाही फटका बसलेला आहे। दुकानात पाणी शिरलंय, ड्रेनेज लाईन तुंबल्यानं सगळं ड्रेनेजचं पाणी सोसायटीमध्ये गेलंय। खराब पाणी सोसायटीमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। महानगरपालिका प्रशासनानं यावर योग्य नियोजन केलं पाहिजे अशी मागणी आता इथले नागरिक करतायत। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे कोथरूडमध्ये या सोसायटी जवळ उपस्थित आहेत। अक्षय, नेमकी काय परिस्थिती आहे, केव्हापासून हे पाणी साचलंय आणि आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे? पुण्यातील कोथरूड परिसर हा उच्चभ्रू आणि सुशिक्षित मानला जातो। मात्र याच कोथरूडच्या भागात असलेल्या 3 ते 4 सोसायट्यांमध्ये थेट गटारीचं पाणी शिरल्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि या निमित्ताने गटार तुंबल्याचे अनेक प्रकार आपल्याला या शहरातल्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळतात। मात्र कोथरूड सारख्या एका उच्चभ्रू ठिकाणी 3 ते 4 सोसायट्यांमध्ये आपण जर पाहिलं तर या सोसायटीचे संपूर्ण पिलर जे आहेत ते या गटारीच्या पाण्याने अक्षरशः न्याहून गेलेले आहेत। या ठिकाणी जे नागरिक राहत आहेत त्यांना देखील या सोसायटीमध्ये जाण्याची अडचण निर्माण होते। आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। किती वेळ झाला, किती दिवसांपासून हा सगळा प्रकार होताना दिसतो? हे पाणी गेले आठवडे झाले। पाऊस जसा चालू झालेला आहे तेव्हापासून हे पाणी इथे आहे आणि एवढा घाण त्रास होतो या पाण्याचा की प्रशासनाला देखील सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जाते। इथं या पाण्यामुळे आता रोगराई पसरते, मच्छर वगैरे खूप आजारांना सामोरं जावं लागतं नागरिकांना। पण मोठी दुर्गंधी जी आहे ती या ठिकाणी पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पालिकेला नक्कीच आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि आता महानगरपालिका इथे काय कारवाई करताय, काय ऍक्शन घेताय हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेले 24 तास हा पाऊस वेगवेगळ्या भागामध्ये कोसळतोय। आपण पाहतोय वेगवेगळ्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 65 जण जखमी झालेले आहेत। राज्याच्या आपत्ती विभागानं ही माहिती दिलेली आहे। पुणे मावळमध्ये घडलेल्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 51 जण जखमी असल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच्या घडीची ही नवीन माहिती आहे। 51 जण पुण्याच्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत। रत्नागिरीला सुद्धा या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। फणसवणे, कळंबस्ते गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला, तसेच शृंगारपूर, नायरी गावांचाही संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणी जाणारे रस्ते बंद झालेले आहेत। पाणी साचल्यामुळे, वाहतूक बंद झाल्यामुळे मुख्य शहराशी या गावांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतोय। रत्नागिरीला आज पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। त्यानंतर हा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पावसाचा चांगलाच धुमशान सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार बरसते जगबुडी, नारंगी, शास्त्री नद्यांना पूर आलाय। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये नुकसान झालंय, तसंच नागरिकांच्या घरातही पाणी गेलंय। जनजीवन सगळ्या प्रकारे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। गुहागर, संगमेश्वर, राजापूर आणि खेडमधली आपण दृश्य पाहतोय। रत्नागिरीमध्ये पावसानं चांगलाच हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्याच भागामध्ये पाणी साचलंय, पाणी वाहून जातंय। नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी जातंय। संसारोपयोगी साहित्याचं आणि घरातल्या वस्तूंचंही मोठं नुकसान होतंय। पाऊस रात्रभर कोसळतोय। आता याच मुसळधारेमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। शास्त्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे तर संगमेश्वरच्या रामपेठ बाजारपेठेत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे।
या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये, नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रामपेठ बाजारपेठेत मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे, जनजीवन ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरीमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती पाहायला मिळते. आता पाणी वाढत आहे, तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे सांगितलेलं आहे. पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास इशारा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरी व्यवस्थित राहावे ही नम्र विनंती. बातमी आहे रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरची. या ठिकाणी कळंबणी येथे महामार्गच खचलेला आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय. महामार्ग खचल्यामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली आहे. वाळंजवाडी येथे असलेल्या ओढ्यावर पाणी साचलं आणि इथल्या पुलाच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठमोठे तडे गेल्याचं पाहायला मिळालं. हे तडे जाऊन रस्ता खचायला सुरुवात झाली आणि हा महामार्ग खचलेला आहे. आता खबरदारी म्हणून स्थानिकांनी या महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून इथून जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाणीव व्हावी की हा महामार्ग खचलेला आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी अमोल कलई या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी, आता काय दिसतंय, काय परिस्थिती आहे, अजून कोणत्या प्रकारे ऍक्शन घेतली गेली आहे, इथे वाहतूक कशा प्रकारे आहे? नक्कीच जर पावसाचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला बसलेला आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहिल्या भागामध्ये गेलेला आहे. तरी या पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामात ज्या पावसाने आहे, आता आपण जर पाहिलं या कळमळी नदीचे आहेत कधी गेले आणि ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत बघा कॉन्क्रीटचा जास्त सुद्धा पाहायला मिळते. तर अद्यापही याची मात्र खबरदारी घेण्याची विकास करण्यात आलेला नाहीये. धन्यवाद अमोल. आपण पाहू शकतोय की प्रशासनाचं अपयश नागरिक झाकताना दिसून येत आहेत. नागरिकांनी चक्क झाडांच्या ढाळ्या काढलेल्या आहेत आणि या महामार्गावर ठेवलेल्या आहेत. रायगडमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे इथल्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे आंबा आणि कुंडलिका या दोन नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांनी इशारा पातळी सुद्धा ओलांडलेली आहे. त्यामुळेच आता परिसरामधल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा इथल्या प्रशासनाने दिलेला आहे. आंबा आणि कुंडलिका या दोन नद्यांची दृश्य आपण पाहू शकतोय. रायगडला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या नद्या आहेत आणि या दोन्ही नद्यांनी आता इशारा पातळी ओलांडलेली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस संततधार कोसळते आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नद्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत. माणगाव तालुक्यामध्ये काळ नदी गोरेगाव जवळची ओसंडून वाहते आहे. त्यामुळे जवळपास 100 गावांना पिण्याचं पाणी पुरवणारा बंधारा पाण्याखाली गेलाय. नदी प्रवाहातील पाणी नदीपात्र सोडून बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शेती आणि आदिवासी वस्तीवर जाणारा रस्ता बंद झालाय. अनेक ठिकाणची वाहतूक बंद झालेली आहे. याच पावसाचा आता करूळ घाटालाही मोठा फटका बसलाय. आपण अनेक ठिकाणी पाहतोय शेतीचं नुकसान झालंय, तसं रस्त्यांचंही नुकसान झालंय. घाटामध्येच बरोबर मधोमध दरड कोसळली आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती. कोल्हापूर, गगनबावडा, सिंधुदुर्गला जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली होती. मात्र आता कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. माती काढताना पुन्हा माती खाली येते, त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही पाऊस सुरू असल्यामुळे माती काढतानाही त्रास होतोय. रत्नागिरीला जो मंडणगड भाग आहे, निसर्ग सौंदर्याने नटलेला हा भाग आहे. या भागावर मुंबई राज्य महामार्गावर शेनाळे घाटामध्येही दरड कोसळलेली आहे. त्यामुळे वाहतुकीला आता मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. हा एकच मार्ग असताना इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. दगड मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन पडलेला आहे, ज्यामुळे वाहतूक एका तासासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेच्या ठिकाणी आता राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्यानं डोंगरांच्या उतारांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आणि त्यामुळे या भागामध्ये दरडी कोसळण्याचा धोका मोठा निर्माण झालेला आहे. नागरिकांनी ठेकेदारावरच चुकीच्या पद्धतीनं काम करून डोंगर अस्थिर केला असा आरोप आता इथे केलेला आहे.
त्यामुळे या घाटातला रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झालेला आहे. प्रशासनानं त्वरित उपाययोजना करून रस्त्यावरच्या मलबा हटवलेला आहे. मात्र आता अजूनही वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे की नाही याबद्दल माहिती मिळत नाही. मुंबईत 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. 24 तासात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडलेला आहे. मुंबईत आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट दिला होता. काल रात्रीपासूनच पाऊस कोसळतोय. आज सकाळपासून पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये किती पावसाची नोंद झाली आहे पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. वडाळ्यामध्ये 161 मिलीमीटर पाऊस झालाय, तर माटुंग्यात 148 मिलीमीटर पाऊस झालाय. लोअर परेलजवळ 144 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर वरळी भागामध्ये 181 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. वांद्र्यात 135 मिलीमीटर पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. बीकेसी एरियामध्ये 103 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. चेंबूरजवळ 111 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पवईत 82 सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे. तर मुंबई नाशिक महामार्गावर पावसाचं पाणी साचलेलं आहे. भिवंडी तालुक्याला येवई नाक्यावर पाणी साचल्यानं आता वाहतूक कोंडी झाली होती. या साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना वाहनं काढावी लागत होती. मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या आहेत, मात्र वाहतूक कोंडी अजूनही सुटलेली नाही. आपण थेट जाऊया वसई विरार शहरामध्ये. वसई विरार शहरामध्ये काल संध्याकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. इथला थेट फटका आता शहराच्या वाहतुकीवर बसल्याचं पाहायला मिळतं. या साचलेल्या पाण्यामधूनच नागरिकांना प्रवास करावा लागतोय, मार्ग काढावा लागतोय. विरारजवळची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर अडचण प्रवास करताना प्रवाशांची आणि वाहनधारकांची होते. वसई विरार शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. यामुळे वसई विरार शहरातील सकल भाग हे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या उभा आहे विरार पश्चिमेकडील जैन मार्ग या ठिकाणी. या ठिकाणचा जो मुख्य रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. यामुळे कुठेतरी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठा वाहनांची रांगा असतात. मात्र पाणी भरल्यामुळे कुठेतरी वाहनांमध्ये देखील नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हरेक वर्षापासूनच पाण्याची समस्या आहे ती उद्भवलेली आहे. मात्र महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या नागरिकांच्या आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता महानगरपालिका प्रशासन हे पाणी कसं निचरा करे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज तांबे, साम टीव्ही. आपण पाहू शकतोय वसई विरारमधली दृश्य आहेत. पालघर जवळच्या वसई विरारमध्ये 2 नद्यांच्या मधला हा परिसर आहे. भाईंदरची खाडी आणि वैतरणा नदी, त्याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं. पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे. आता दरड कोसळल्यामुळे इथल्या वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. दरड हलवण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. कशेडी घाटात सुद्धा दरड कोसळलेली आहे. गेल्या 2 दिवसामध्ये दरड कोसळण्याची मोठी घटना आपण पाहू शकतोय. कशेडी घाटातली ही दृश्य आहेत. आपले प्रतिनिधी अमोल कलये आपल्याला फोन लाईनवरून माहिती देत आहेत. अमोलजी, काय परिस्थिती आहे? कशेडी घाटामध्ये दरड कोसळली, केव्हा घसरली आणि आता त्याच्यावर काय परिस्थिती आहे? आपला काही कारणाने त्यांची संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र आपण पाहू शकतोय कशेडी घाटातली ही दृश्य आहेत. दरड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. माती रस्त्यावर आलेली आहे. आता तेव्हा इथे जेसीबी येऊन हा सगळा मलबा आणि जो खडक आहे तो काढायचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे पुणे अहिल्यानगर मार्गावर सुद्धा तुळापूर फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पाऊस ओसरल्यानंतर सुद्धा पाण्याचा निचरा होत नाहीये. त्यामुळे आता जेसीबीच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढायला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्यानं पाणी काढायची वेळ आली आहे. या पाण्यातून ये जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीला सुद्धा अडथळा होतोय.
पावसामुळे पुणे आणि नगर महामार्गावरचा हा प्रकार आहे. पाणी काढता येत नाहीये म्हणून आता जेसीबीला पाचारण केलेलं आहे. जेसीबीच्या सहाय्यानं हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ₹500 नोट आता बंद होणार आहे असं आपण ऐकतोय. ऐकून तुम्हालाही आता आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करणारा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे. यामध्ये तारीख सुद्धा सांगितली आहे. पण खरंच 500ची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात सामच्या या विशेष रिपोर्टमध्ये. आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया. नोटबंदी ही है. और मैं आपको तारीख दे दूं, जो सूत्र बता रहे हैं कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म. हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. चलनातून ₹500 नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे असा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीनं काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका. आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है. कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म हो गया. ₹500 नोटा बंद होणार. ₹500 नोटांची छपाई थांबवली. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ₹500 नोटा बंद होणार हा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्वाचा विषय. एखादी 20-30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल आणि ₹500 सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं. दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत आणि आता चक्क ₹500 नोटच बंद होणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 500ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का? 500ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या ₹500 काय करायचं असे अनेक सवाल उपस्थित होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. जशी 2000ची नोट चलनातून बाद झाली तशी ₹500 ही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय. त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. याबाबत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. जेव्हा जेव्हा आपल्या नोटाबंदी झाली त्या पाठीमागचं कारण हे फक्त ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरताच कारण सरकारने दिलं होतं. आणि हे जे ब्लॅक मनी ज्याला आपण काळा पैसा म्हणतो तो काळा पैसा हाय डिनॉमिनेशनच्या नोटामध्येच साठवला जातो. आणि ₹500 नोटामध्ये जर काळा पैसा साठवायचा म्हटलं तर त्याला लागणारा एरिया एवढं ह्यूज आहे. आणि 500च्या नोटा रद्द करून तुम्ही जर 200वर आणाल तर हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही केवळ अफवा 1001% अफवाच आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा आहे. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. ₹500ची नोट चलनात कायम राहणार आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. असे दावे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात. पैशांचा विषय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळीकडेच याची चर्चा करतात. मात्र आमच्या पडताळणीत ₹500ची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.